सुप्रभात. मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आनंदी सार्थकला म्हणत असते की सर ऑफिसला जात आहे ना तुम्ही, मी पण येते तुमच्याबरोबर. त्याच वेळेला सार्थकला ती म्हणते की मला रेश्मा मॅडमला महत्त्वाच्या डिझाईन्स द्यायच्यात. सार्थक म्हणतो की ॲक्च्युली तुम्हाला ऑफिसला जायचं आहे ना तर तुम्ही जा. मला काय झालं आहे ना, मला भरलाय आळस. मी खूप जास्त शिरा खाल्ला आहे ना त्याच्यामुळे. खरंच खूप छान झाला होता शिरा. तेव्हा आनंदी म्हणते की अहो सर, बस झालं ते शिऱ्याचं कौतुक. किती कौतुक करताय. बरं तुम्ही आराम करा, वाटलंच तर मी पुढे होते, कारण मला रेश्मा मॅडमला अर्जंट डिझाईन द्यायचं आहे. सार्थक म्हणतो की अहो 2 मिनिट थांबा तरी, मी काय म्हणतोय ते ऐकून घ्या. तेव्हा आनंदी म्हणते की बोला सर लवकर. सार्थक म्हणतो की मगाशी तुम्ही आईला तोंडी परीक्षेची उत्तरं देताना काय पटापट उत्तरं देत होता तो. मला खरं खरं सांगा, तुम्ही उत्तरं कुठेतरी पाठ केलीत ना, कॉपी केलेलीत ना. तेव्हा आनंदी म्हणते हे सर, अहो त्यात काय कॉपी पेस्ट करायचं होतं. माझ्या घरी आई आणि बहिणी नवीन कामाची सुरुवात करताना नेहमी शेगडीला हळदी कुंकू वाहतात आणि आई अन्नपूर्णेचा श्लोक म्हणतच असते, म्हणून मी शिकले तिच्याकडून हे. आता झालेत सर तुमची परीक्षेची उत्तरं. तेव्हा सर म्हणतात की हो मॅम तुम्ही जिंकलात, चला लवकर. असं म्हणून ते ऑफिसला जायला निघतात. तितक्यातच वृंदा काकू येते. वृंदा काकू येऊन म्हणते की काय गं आनंदी, कुठे चाललीस. तेव्हा आनंदी म्हणते की काकू मी ऑफिसला चालले. तेव्हा मग आता वृंदा म्हणायला लागते की वा झालं तुझं सुरुवात. अगं आता आली नाहीस की लगेच ऑफिसला जायला निघालीस. घरातली बाकीची कामं कोण करणार. काय गं सुधा, घरातल्या कामाचा काय तू आता एकटीने सुरक करायचास का. तेव्हा आनंदी काही बोलणार तितक्यातच वृंदा पुन्हा म्हणते गुडाचा शिरा करणं म्हणजे काही संसार सांभाळणं नाही. आणि काय गं बाकीची कामं कशी करणार. आणि आज त्यात कमलाबाईंचा पण फोन आलेला आणि त्या सांगत होत्या की त्या आज येणार नाही आहेत. म्हटल्यावरती मग सगळीच कामं सुधावर पडणार ना. सुधाने कसं करायचं आहे सगळं, असं वृंदा आता विचारत असते आणि म्हणते की घरातली सून काही अशी कामं टाकून पळवाट काढत नसते. आनंदी आता सार्थकला म्हणते की बरोबर आहे वृंदा काकूंचं. सार्थक सर तुम्ही प्लीज रेश्मा मॅडमला सांगाल का की मी डिझाईन्स घरून करून पाठवते. सार्थक म्हणतो की हो त्याची काय गरज आहे पण. आनंदी म्हणते की सर मी घरी राहिले ना तर मला घरातली पण कामं सांभाळता येतील. शिवाय मला हवी तेवढी कामं मी करेन आणि माझं आईबाबांवरही लक्ष राहील. म्हणजे कसं कामही होईल आणि घरातलं कामही होईल. म्हणूनच बाकी काही नाही. तुम्ही फक्त तेवढा निरोप रेश्मा मॅडमला द्याल का. तेव्हा सार्थक म्हणतो की ठीक आहे. आता हे महिनाभर तुम्हाला सांभाळावंच लागणार आहे. महिनाभर तुम्हाला हे असं ऐकावंच लागणार आहे. मी एक काम करतो, रेश्माशी डिझाईन्सबद्दल बोलून घेतो आणि तुम्ही या डिझाईन्सची चिंता करू नका. मी कोणातरी ऑफिसमधून डिझाईन्स कलेक्ट करायला पाठवतो आणि कसं आहे ना रेश्माशी मी बोलून घेतो या बाबतीत. हवं तर 1 महिन्याची सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होमची काहीतरी मी सोय करतो. कसं आहे ना, ही जबाबदारी तुम्ही घेतलेली असली तरीही माझं कर्तव्य बनतं की मी तुम्हाला या सगळ्यामध्ये मदत करू. ही तुमची परीक्षा असली त्याचबरोबर माझीही परीक्षा आहे. मलाही तुमच्याबरोबर साथ दिलीच पाहिजे, असं आनंदीला आता सार्थक सगळ्यांसमोर टोमणा मारून बोलतो. तेव्हा मग आता सुधाला आनंदीचा हा स्टँड आवडतो. सार्थक सुधाला म्हणतो की आई मी ऑफिसला जातोय, या थांबतील घरी. आणि मग आता आनंदीला तो म्हणतो की ठीक आहे मी बोलून घेतो रेश्माशी. सार्थक ऑफिसला निघतो. आनंदी पण तिच्या रूममध्ये जाते. वृंदा मनातल्या मनात बोलते की बघूया ना सार्थक कधीपर्यंत आणि किती मदत करतोय तुझी. कधी ना कधीतरी तू सापडशीलच ना. आज वाचलीस पण पुन्हा वाचणार नाहीस, कारण तुझी गाठ ही माझ्याशी आहे, असं ती बोलते. सार्थक जात असताना अण्णा हे भाजी घेऊन रस्त्यावरून जात असतात. सार्थक म्हणतो की बाबा चला गाडीत बसा, घरीच जाताय ना मी तुम्हाला सोडतो. सार्थकला ते म्हणतात की नको अहो तितकाच माझा फेरफटका होईल. तितक्यातच मग आता तो बाहेर येऊन म्हणतो की कसला फेरफटका नंतर मारा, चला गाडीत बसा. तेव्हा मग आता सार्थकला ते विचारतात की तुम्ही ऑफिसला निघालायत ना आनंदी. तेव्हा ती म्हणतो की नाही आनंदी घरीच आहेत. तुम्हाला माहिती आहे का की सध्या घरी काय चालू आहे ते. त्याला वाटलं होतं तशी आनंदी नाही आहे हा. सार्थकला ते विचारतात की म्हणजे. तेव्हा तो सांगू लागतो की तुम्हाला माहिती आहे जेव्हा एखादी मॅच हरतेली असे आपल्याला वाटते, पण एखादा प्लेयर येतो आणि दणदणीत खेळून जातो तेव्हाच आपल्याला मॅच जिंकता येते. असं काहीतरी केलं आनंदीने. हो आनंदी घरात काय घर सांभाळतात म्हणून सांगू. आणि सगळा घडलेला दिवसाचा प्रकार सार्थका अण्णांना सांगतो. आणि सार्थक म्हणतो की आई तर खूपच खुश झाली होती आणि आई ज्या प्रकारे घर सांभाळायची ना तशाच आनंदी देखील सांभाळत आहेत. मला तर वाटतंय ना की हे चॅलेंज आम्ही नक्कीच जिंकू. आनंदीने तर 6-4 मारलेत आज. तेव्हा अण्णा खुश होतात आणि म्हणतात की चला खूप चांगली बातमी दिलीत तुम्ही, देवाला नारळ ठेवला पाहिजे. सार्थक म्हणतो की हो नारळ ठेवा. त्याचप्रमाणे आनंदीने केलेला तसा गोडाचा शिरा देखील
चला चला गाडीत बसा असं म्हणून सार्थक हा अण्णांना गाडीत बसून घरी सोडण्यासाठी जातो. आनंदी किचनमध्ये स्वयंपाक करत असते. अरविंद तिकडे येतात. म्हणतात की आनंदी काय करतेस तू? आनंदी म्हणते की अहो बाबा जेवण बनवते, मी भाजी बनवते. तेव्हा मग ते म्हणतात की मी तुला काही मदत करू का? मला भाजी बनवता येते. तेव्हा आनंदी म्हणते की काय बाबा खरंच तुम्ही भाजी बनवता? पण ठीक आहे मी करते हे सगळं, तुम्ही नका काही मला मदत करू. तेव्हा मग आता ते म्हणतात की अगं असं काय करतेस? जर तुझं जेवण झालं तर आपण लवकर लवकर जेवू शकतो आणि मग पत्त्यांचा गेम खेळू शकतो ना. तेव्हा आनंदी म्हणते की हो चालेल, आपण खेळूया पत्त्यांचा गेम, पण मी करते जेवण, तुम्ही ते बसा. असं म्हणून आनंदी त्याला बसायला सांगते. त्याच वेळेला ते म्हणतात की मला ना थोड्या थोड्या गोष्टी आठवतात. मला बटाट्याची भाजी करता यायची आणि तुला माहिती आहे मला सार्थक आठवतो आणि सार्थकचा जन्म देखील आठवतो. त्यानंतर मग मला सुधा घरी लग्न करून आलेली आठवते, त्या दिवशीचे दिवस, आणि तिने काहीतरी गोडाचा पदार्थ केलेला तेही आठवतं. त्याचबरोबर मग आनंदी म्हणते एक गेम खेळूया. हा मसाल्याचा डब्बा आहे ना, तो मी एका ठिकाणी लपवून ठेवते. मग तो तुम्ही नंतर थोड्या वेळाने आपण गप्पा मारल्यानंतर शोधायचा की मी कुठे ठेवला आहे ते. हे बघा मी या ड्रॉवरमध्ये ठेवून देते. आपण थोडा वेळ गप्पा मारू आणि त्यानंतर मग तो डबा तुम्ही शोधायचा. त्यानंतर मग आता आनंदी म्हणते की आणखी काय काय आठवतंय तुम्हाला? तेव्हा ते म्हणायला लागतात की हो असं थोडंफार आठवतं मला. सार्थकला ना 10वीमध्ये चांगले डिस्टिंक्शनचे मार्क्स मिळाले होते. नंतर आकांक्षाबद्दलही थोडंफार आठवतंय मला. अगं कसं आहे ना, मला घरामध्ये बोर होतं. सुधा आपापल्या कामात असते, तिच्याशी मी तरी किती गप्पा मारू. नंतर सार्थक ऑफिसला जातो, अक्कू तिच्या मैत्रिणींबरोबर असते आणि आदर्श घराबाहेर जातो. मग मला कोणाशी बोलताच येत नाही. तेव्हा आनंदी म्हणते की हो आपण बोलूया. मग आता अरविंद काही बोलता बोलता पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करू लागतो. तितक्यातच त्याला सगळं विसरायला होतं. आनंदी म्हणते की बाबा तुम्ही टाइम घेऊ नका आणि मला सांगा मसाल्याची बरणी कुठे आहे? त्याला ती शोधता येत नाही. मग आनंदी ती काढून दाखवते आणि म्हणते की बाबा हे बघा, तुम्हाला जर हीच बरणी शोधायची आहे ना, तर त्याच्या आजूबाजूला कोणत्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. आता जसं की या कढईच्या आजूबाजूला हे टोप आहे, हे बाकीची भांडी आहेत, हे मी लक्षात ठेवेन. तसंच या बरणीच्या आजूबाजूला जे मसाल्याचे पदार्थ होते ते लक्षात ठेवा, म्हणजेच तुम्हाला क्लू सापडेल. आणि हा तुमच्या डोळ्यावरचा चष्मा, तो एकदा तर तुमच्या डोळ्यावर असू शकतो किंवा तुमच्या डोक्यावर, नाहीतर ड्रॉवरमध्ये. तेव्हा मग अरविंद म्हणते तर तो टिपॉयवर असू शकतो. आनंदी म्हणते की शब्बास बाबा, तुम्हाला तर आता आठवलंय सगळं. ते बाबा म्हणतात की म्हणजे ही निवडलेली भाजी ही कपाटात नाही ठेवायची, तर फ्रीजमध्ये ठेवायची. आता आनंदी आणि ते एकमेकांना टाळी देतात. आनंदी म्हणते की बापरे, आपल्या बोलण्याच्या नादात तर डाळ बघायची राहूनच गेली. तेव्हा अरविंद म्हणतात की मी आहे ना, मी बघतो, तू दुसरं काम कर. तेव्हा शलाका ते सगळं बघते आणि म्हणते अच्छा, म्हणजे या आनंदीने काकांना कामाला लावलंय, तर बघतेच हिला, असं म्हणून ती तिकडून निघून जाते. नंतर वृंदा सुधाला म्हणत असते की मी तुला सांगितलं होतं ना, ती आनंदी ही तशीच वागणार आणि हा सार्थकही तिला मदत करतच राहणार. तेव्हा सुधा म्हणते की मी काय करू मग? तूच मला सांगितलंस ना की महिनाभराचे चॅलेंज दे तिला म्हणून. महिनाभर तरी हे असंच चालू राहणार. तेव्हा वृंदा म्हणते की बघ ना, मला माहिती आहे ती मुलगी ना पक्कीच चालू आहे आणि ती सगळं स्वतःच्या नावाने करून घेते की नाही ते बघ. काका म्हणते की अगं आई, तिने सुरुवात केलेली आहे सगळं करायची, तिकडे बघ खाली काय चाललंय ते पाहून तर मला अगदी धक्काच बसलाय. सुधा म्हणते की काय झालंय खाली? तेव्हा शलाका सांगते की अगं त्या आनंदीने ना आपल्या काकांना कामाला लावलं चक्क, आणि तेही स्वयंपाकघरात आगीसमोर. हे ऐकल्यानंतर सुधाला धक्का बसतो, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते की काय काय बोलतेस तू हे? असं म्हणून त्या दोघी आता खाली जायला निघतात. आनंदी ही बाबांना म्हणत असते की बाबा, मला मगाशी सांगा मी मोहरीची बरणी कुठे ठेवली ते, तुम्ही लक्षात आणा की क्लू. तेव्हा मग ते म्हणतात की मोहरीची बरणी म्हणजे जिराच्या बरणीच्या बाजूला, म्हणजेच मसाल्याच्या डब्यांच्या इथे. ही बघ ही मोहरीची बरणी, असं म्हणून तिच्या हातून ते मोहरीची बरणी सांडते आणि त्यानंतर ते दोघंही घाबरतात. इथे बरणीचा आवाज येतो म्हणूनच सुधा म्हणायला लागते की कसला आवाज येतोय हा, आणि म्हणून त्या दोघी धावत खाली येतात. ती झाडूने साफ करत असताना अरविंद तिच्या हातून झाडू घेऊन साफ करत असतात. सुधा ते सगळं बघते आणि म्हणते की काय गं आनंदी, तुला मदत हवी होती म्हणून तू यांना कामाला लावलायस का? अगं ते मोठे आहेत या घरातले, अगं सार्थकचे बाबा आहेत, ते या कंपनीचे मालक आहेत आणि या घराचे देखील, आणि तू त्यांना कामाला लावलंस. तेव्हा मग आता वृंदा म्हणते की हो ना, बघ ना, सार्थकशी तर सिंपती मिळवलीच आहे, पण ही आता भाऊजींची पण सिंपती मिळवायची सुरुवात करते. तेव्हा अरविंद काही बोलणार तर त्यांना कोणीही काही बोलू देत नसतं. मग सुधा म्हणते की आनंदी, हे काय केलंस तू? अगं तू यांना कामाला लावण्याची काय गरज होती? वृंदा म्हणते की नाही गं, नाटकं आहेत ही सगळी नाटकं, उगीचच
त्यांना कामाला लावणार आणि त्यांची मेमरी नाही आहे त्याचा फायदा घेणार आणि मग नंतर भाऊजींना आठवणार पण नाही की त्यांनी काही काम केलेलं होतं ते. तेव्हा मग आता वृंदा अशी बोलत असताना अरविंद म्हणतात की नाही नाही प्लीज तुम्ही तिला काही बोलू नका सुधा. अगं ती तिचं काम करत होती. मीच तिला म्हणालो की मी तुला मदत करतो म्हणून. तिने काही केलं नाही, तिने काही काम नाही सांगितलं मला. तेव्हा सुधा म्हणते की तुम्ही शांत बसा हो, तुम्हाला काही आठवत नाही, पण हिने त्या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेतलाय. तेव्हा आनंदी म्हणते की आम्ही मेमरी गेम खेळत होतो. सुधा म्हणते की स्वयंपाकघरात कसला आलाय मेमरी गेम. लक्षात ठेव, जर तुझ्या मेमरी गेममुळे यांना काही झालं, यांच्या तब्येतीवर काही परिणाम झाला ना, तर मी तुला सोडणार नाही. लक्षात ठेव. आता आहे 1 महिन्याची गोष्ट आहे म्हणून मी काही बोलत नाही, पण त्यांना काही त्रास झाला नाही पाहिजे या सगळ्यामध्ये, नाहीतर मी सगळं सार्थकला सांगेन. लक्षात ठेव, सार्थक हा तुझा नवरा नंतर आधी माझा मुलगा आहे. असं म्हणून ती चला हो बोलून अरविंदला तिथून घेऊन जाते आणि बाकीची सगळी लोकं तिथून निघून जातात. आनंदी टेन्शनमध्ये तशीच उभी राहते. नंतर ऑफिसमध्ये रेश्मा बसलेली असते. सार्थक येऊन तिला गुड मॉर्निंग रेश्मा म्हणतो. तेव्हा रेश्मा म्हणते की सार्थक, आनंदी कुठे आहे. सार्थक म्हणतो की आनंदी आली नाही, ॲक्च्युली त्या घरीच थांबल्यात. मीच त्यांना म्हणालो की घरी थांब, जरा त्यांना काम होतं ना म्हणून. ॲक्च्युली आईने तिला 1 महिन्याचं चॅलेंज दिले. तुला या बाबतीत काही माहीतच नाही ना. आईने 1 महिन्याचं तिला सून म्हणून सिद्ध करण्याचं चॅलेंज दिलेलं आहे आणि जर हे चॅलेंज त्यांनी पूर्ण केलं तर आई त्यांना सून म्हणून एक्सेप्ट करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई माझं प्रेमही मान्य करेल, घरात सगळं व्यवस्थित होईल आणि आनंदी माझी बायको म्हणून ऑफिशियली घरात राहू शकेल. असं सगळं सार्थक आता रेश्माला म्हणत असतो. ते ऐकून रेश्माला धक्का बसतो. रेश्मा म्हणते की पण काम करणं पण तेवढंच महत्त्वाचं होतं ना. सार्थक म्हणतो की अगं हो, बरोबर आहे तुझं. आणि त्याच वेळेला रेश्माला त्यांच्या एंगेजमेंटचा दिवस आठवतो. जेव्हा सार्थक हा रेश्माला एंगेजमेंटची रिंग घालत नाही ते आठवतं. तेव्हा सार्थक रेश्माला सॉरी म्हणतो आणि पुढे म्हणतो की मला माहिती आहे की तुला त्या सगळ्याचा खूप त्रास झाला आहे. तेव्हा मग आता रेश्मा म्हणते की माझं त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, मी ती गोष्ट म्हणतच नाही आहे. मला आता फक्त आनंदीची वाट बघायची होती, तिची वाट बघत होते मी. तिच्याकडून डिझाईन्स हवेत मला आणि आत्ता मला तुझ्याकडून कळतं आहे की ती येणार नाही आहे ते. तेव्हा सार्थक म्हणतो की ठीक आहे ना, पण येत नाही आहेत तर मग घरून काम करून पाठवतील त्या, आपण डिझाईन्स कलेक्ट करूया. तेव्हा रेश्मा म्हणते की सार्थक हे बघ, असंच जर आपण करत राहिलो तर कंपनीतली प्रत्येक एम्प्लॉई आपल्याला असेच एक्सक्यूज देतील आणि घरून काम करायला सांगतील. ॲज अ बॉस म्हणून तुला ते चालणार आहे का. सार्थक म्हणतो की ओ चालेल, मला जर कारण तसं जेन्युइन असेल तर ऐकायला काय हरकत आहे. तेव्हा रेश्मा म्हणते की मला नाही चालणार, आनंदीचा हा अप्रोच मला अजिबात आवडलेला नाही. सार्थक ती माझी एम्प्लॉई आहे, तिने मला इन्फॉर्म करायला हवं होतं. असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि आनंदीला आता लागलेलं असतं म्हणून तो तिच्या हाताला क्रीम लावून देत असतो आणि म्हणतो की हे काय आनंदी, तुम्ही ना स्वतःची अजिबातच काळजी घेत नाही, किती लागलं आहे तुम्हाला. आणि हो, खरंच हे सगळं जे तुम्ही करताय ना ते माझ्यासाठी करताय, माझ्यासाठी किती कष्ट सोसताय तुम्ही. असं सार्थक आता आनंदीला म्हणून तिच्या हाताला प्रेमाने क्रीम लावून देत असतो. तेव्हा आनंदी म्हणते की सर, जगातल्या जर प्रत्येक पुरुषाने असाच विचार केला तर सगळे प्रॉब्लेम्सच दूर होतील ना सर. असं आनंदी आता सार्थकला म्हणते आणि तो तिच्याकडे बघायलाच लागतो. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.